5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान 5वी 6वी मार्गिका रखडली। सप्टेंबर 2025 पर्यंत केवळ 28% काम पूर्ण। जमिनीचं संपादन पुनर्वसन मंजुरीतील विलंबामुळे लांबणीवर। 10वी 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांचा दिलासा। वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॅफिक रायडर्स तैनात। मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानामध्ये वाढ झाली। सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईसह कोकण पट्ट्यात। मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांना मुंबई महापालिकेकडून दणका। कलम 203 अन्वये बजावण्यात आली जप्तीची नोटीस। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरुवात। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाजाचा कालावधी निश्चित केला जाणार। अमरावतीमध्ये महापौर उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला। अमरावतीमध्ये महापौरपदी श्रीचंद तेजबाणी, उपमहापौरपदी सचिन भोंडे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये संख्याबळाचा पेच निर्माण। गटाच्या संख्याबळाचा पेच जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावा। अंबरनाथ विकास आघाडीच्या याचिकेवर कोर्टाचे आदेश। जालना जिल्ह्यामध्ये 12वीच्या परीक्षेसाठी 37,338 परीक्षार्थींची नोंदणी। जिल्ह्यातील 79 परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर। ₹9 कोटी कर्ज प्रकरणी अभिनेता राजपाल यादवची तिहार तुरुंगात रवानगी। 5 फेब्रुवारीला दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरच्या दौऱ्यावर येणार। 25 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात उपस्थित राहणार। विश्वशांती सरोवर परिसरात कार्यक्रमाचं आयोजन। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।